नमस्कार. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं. ज्यावेळेसपासून परंपरागत शिक्षणाची ही कवाडे सर्वांसाठी उघडी झाली त्यावेळेसपासून अनेक वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांची उपयोगात आणून त्या पद्धतीने शिक्षण दिलं गेलं. पण जसे जसे जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि ज्या पद्धतीने या वाऱ्यांमधून नवीन नवीन स्पर्धा समोर आली त्या स्पर्धेच्या अनुषंगाने अनेक गोष्टींचा सामना करणं भाग पडलं. आणि याच माध्यमातून आणि हाच उद्देश समोर ठेवून की नव्या रचनेतील शिक्षण सगळं, नव्या साधनांचं शिक्षण सगळं इथल्या नवीन तरुण पिढीला मिळावं, नव्या पिढीला मिळावं, ह्या उद्देशाने एका तरुणाने नवीन जिद्दीने एक कथा रचली आणि या कथेतूनच डिजिटल शाळेची एक यशकथा बनली. धुळे जिल्ह्यातील संघाचा स्वयंसेवक असलेला एक तरुण हर्षल विभांडिक जो आपला आत्ता आज समोर आहे. नमस्कार हर्षल. नमस्कार. हर्षलनी या सगळ्या माध्यमातून कशी वेगळी एक रचना उभी केली आणि नव्या डिजिटल क्रांतीचा उपयोग करीत शाळेचा साधनांमध्ये, शैक्षणिक साधनांमध्ये याचा उपयोग कसा केला हे आपण आज त्याच्या यशकथेचा प्रवास जाणून घेणार आहोत. हर्षल, मला तुम्ही आज सगळ्यांत आधी सांगा की हा नेमका डिजिटल शाळेचा धुळे प्रोजेक्ट म्हणून किंवा धुळे मॉडेल म्हणून ज्या सगळीकडे ओळखला जातोय त्याचा तो प्रोजेक्ट काय आहे? डिजिटल शाळांचा धुळे प्रोजेक्ट हा म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 1103 जिल्हा परिषदेच्या शाळा आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून डे टू डे शिक्षण पद्धतीमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षण हे शिक्षकांसाठी सोपं आणि विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक आणि आनंददायी बनावं यासाठी केलेला एक छोटा प्रयत्न आहे. आणि त्या अंतर्गत आम्ही प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल वर्गाचं निर्माण करत आहोत आणि ह्या डिजिटल वर्गाचं निर्माण करताच त्या शाळेमध्ये गावातील लोकांचा सहभाग घेत आहोत. लोकसहभागातून हा सर्व जो उपक्रम आहे याच्यात लोकसहभाग आणि डिजिटल शाळा या दोन महत्वाच्या गोष्टी. ही डिजिटल शाळेची कल्पना सुचली कशी, साधारण कधी सुरुवात कशी झाली याची? सुरुवात मी मागचे 10 वर्ष झाले अमेरिकेत आहे. अमेरिकेत मी इन्व्हेस्टमेंट बँकर या क्षेत्रात काम करतो आणि 2014 साली मी एका महिन्यासाठी आलो होतो. मला धुळ्यातल्या ग्रामीण भागातील किंवा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काहीतरी करायचं होतं आणि त्याचाच मी अभ्यास करण्यासाठी आलो होतो. पण त्यावेळेस मला एक्झॅक्टली काही सुचलं नाही आणि मी अमेरिकेला परत गेलो आणि साधारणतः मे-जून 2015 मध्ये नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया हा इनिशिएटिव्ह अनाऊन्स केला. त्यानंतर मी त्या डिजिटल इंडिया प्रोग्रामचा पूर्ण अभ्यास केला आणि मी विचार केला की आपण या डिजिटल इंडियाचा आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये काही करू शकतो का या प्रोग्रामच्या माध्यमातून. आणि ते करत असतानाच मी ठरवलं की आपल्या धुळे जिल्ह्यात 4 तालुके आहेत, तर प्रत्येक तालुक्यातून एक खेडेगाव हे दत्तक घ्यायचं आणि ते डिजिटल विलेज बनवण्याचा प्रयत्न करायचा. आणि या उद्देशाने मी अहमदाबाद जवळच 90 किलोमीटरवर अकोद्रा म्हणून एक छोटं खेड आहे जे ICICI बँकेने दत्तक घेऊन डिजिटल विलेज बनवलेलं आहे ते बघण्यासाठी गेलो. आणि त्याच्यानंतर मी धुळे जिल्ह्यातही 15-16 खेडोपाडी फिरलो. पण हे करत असतानाच एक गोष्ट अशी लक्षात आली की डिजिटल साक्षरता हे खूप मोठं चॅलेंज आहे डिजिटल इंडिया या इनिशिएटिव्हसाठी किंवा एक डिजिटल विलेज बनवण्यासाठी. आणि मी ज्यावेळेस या गावांमध्ये फिरलो त्यावेळेस मला 2-3 खेडेगावातल्या मराठी शाळांमध्ये जाण्याचा योग आला आणि त्यावेळेस मी असा विचार केला की इन्स्टेड ऑफ विलेज डिजिटल करण्यापेक्षा आपण इथली शाळा डिजिटल करू शकतो का, जेणेकरून डिजिटल साक्षरतेचं प्रमाण वाढेल, लोकांना एक्झॅक्टली डिजिटल टेक्नॉलॉजीचा काय आहे ते हाताळायला भेटेल, बघायला भेटेल. नवीन जनरेशनला सुरुवातीपासूनच डिजिटलचं ज्ञान देणं किंवा त्या माध्यमातून शिक्षण देणं. आणि त्या निमित्तानेच माझी धुळे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मोहनजी देसले यांच्याशी ओळख झाली. योगायोगाने मोहनजी देसले हे मला 4थीला क्लास टीचर होते ज्यावेळेस मी शिकत होतो, त्यामुळे आमची चांगलीच केमिस्ट्री बनली. आणि त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला मला कन्व्हिन्स करण्याचा की तू डिजिटल विलेजचा नाद सोडून एक डिजिटल शाळेवर लक्ष दे. आणि त्यावेळेस धुळे जिल्ह्यात साधारणतः 4-5 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल वर्ग झाले होते. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की आपण आपल्याला जो निधी खर्च करायचा आहे या निधीमधून साधारणतः 8 ते 9 शाळांमध्ये डिजिटल वर्ग करूया. आणि हे करत असतानाच मला मोहन देसले सरांच्या माध्यमातून एकदा एका खेड्यामध्ये प्रेरणा सभेचं आयोजन झालं होतं. त्या प्रेरणा सभेला जाण्याचा योग आला आणि मला असं आढळलं की लोकही पैसे देतात आहे त्यांच्या गावातल्या मराठी शाळेत डिजिटल वर्ग व्हावा यासाठी.
मग मी विचार केला की आपणच सर्व पैसे का द्यायचे, इथे तर लोकही पैसे देत आहेत. लोकांनी मग आम्ही असं ठरवलं की मी 30% निधी देईल आणि 70% निधी हा लोकसहभाग असेल. अशा प्रकारे मी ठरवलं की 9च्या ऐवजी आपण 27-28 शाळांमध्ये डिजिटल वर्ग करू. संख्या वाढवून ते करण्याचं निश्चित केलं. पण हे करत असताना ज्यावेळेस मी कामाला सुरुवात केली, रिस्पॉन्स इतका चांगला भेटत होता की त्या शाळांची संख्या वाढायला लागली. मग मी माझ्या अमेरिकेतल्या काही मित्रांना फोन केला. यावेळी शाळा स्वतः अप्रोच होते ते की मग की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला, शाळांपर्यंत पोहोचला? नाही, माझा अप्रोच बघून बऱ्याचशा शाळांचे मुख्याध्यापकच मला भेटायला यायला लागले. अच्छा. की आम्हालाही आमची शाळा डिजिटल करायची. ओके. आणि मग मी स्वतः माझा जेवढा निधी होता त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या अमेरिकेतल्या काही मित्रांना फोन लावले आणि मग 5-6 जणांनी थोडा निधी दिला. असं मिळून मग आम्ही मागच्या डिसेंबर 2015 मध्ये 45 शाळांना डिजिटल वर्ग करण्यासाठी मदत केली. आणि हा पहिला प्रयोग होता? हा पहिला प्रयोग होता. हा एक सगळा प्रयोग सुरू होण्याआधी साधारण थोडंसं जर आपण तुझा बराच काळ अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने काही शिक्षणाच्या निमित्ताने गेला असेल, अमेरिकेतलं शिक्षण आणि तिथली नोकरी याआधी थोडंसं जे वैयक्तिक, म्हणजे तू स्वतः डिजिटल शाळेत शिकलेला नाहीस किंवा तू पारंपरिक पद्धतीने आपलं जे काही सगळ्यांनी शिक्षण घेतलंय त्या पद्धतीने शिक्षण घेतलंयस. तुझी शैक्षणिक थोडीशी जर पार्श्वभूमी, आपण वैयक्तिक कौटुंबिक पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर त्या अनुषंगाने थोडं जर सांगितलंस तर हे याचं महत्व आणखी चांगल्या पद्धतीने फोकस होईल. ते थोडंसं त्याबद्दल सांगशील का? माझं बालपण हे तसं खूप कठीण परिस्थितीत गेलं आर्थिक दृष्ट्या, पण माझ्या वडिलांनी मला खूप चांगल्या शाळेत शिकवलं. मी आणि माझ्या दोघी भावंडांना. माझे वडील स्वतः 8वी नापास होते आणि माझे वडील एका कपड्याच्या दुकानावर सेल्समन म्हणून काम करतात. अच्छा. तरी सुद्धा त्यांनी आमच्या शिक्षणावर खूप भर दिला. सांगायचं झालं तर 1 मे 1994 मला अजूनही दिवस याच्याकरता आठवतोय कारण तो महाराष्ट्र दिन असतो आणि त्याच दिवशी सर्व शाळांचे त्यावेळेस निकाल लागायचे. बरोबर. आणि आमचा 1994 मध्ये आमचा निकाल लागला. मी 8वी पास झालो होतो. मला खूप चांगले मार्क पडले होते आणि माझा खूप वर्गात चांगला नंबर आला होता. परंतु त्याच वेळेस आमच्या क्लास टीचरने अनाऊन्स केली की आपल्या शाळेमध्ये पहिले 2 कम्प्युटर आलेले आहेत आणि ज्यांना कम्प्युटर शिकायचं असेल त्यांच्यासाठी वार्षिक फी 750 रुपये, 750 रुपये ही होती. त्यावेळेस 1994 सालची गोष्ट आहे. आणि माझ्या वडिलांचा पगार खूप जेमतेम होता. आमची परिस्थिती खूप जेमतेम होती. आम्ही 10x10च्या खोलीत आम्ही 12 जण राहायचो. आमचं कुटुंब, माझ्या काकांचं कुटुंब, माझी आजी, असं आमचं एकत्र कुटुंब होतं. तर मी स्वतः कम्प्युटर शिकू शकलो नव्हतो. आम्हाला कम्प्युटर बघायची इतकी उत्सुकता राहायची की ज्या वर्गात ते 2 कम्प्युटर ठेवले होते तिथे अशी खिडकी होती आणि त्या खिडकीच्या वर चढून आम्ही कम्प्युटर बघायचो की काय कम्प्युटर कसं असेल. तर उत्सुकतेपोटी. आणि मी स्वतः कम्प्युटर शिकू शकलो नव्हतो. अभ्यासात मी हुशार होतो. मला 10वीला चांगले मार्क पडले, 12वीला चांगले मार्क पडले आणि ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेस आम्हाला पहिल्या सेमिस्टरलाच कम्प्युटर हा विषय होता. अच्छा. आणि मुंबईमध्ये म्हणजे धुळ्याचा मुलगा ज्यावेळेस मुंबईत जातो त्यावेळेस कसं की आपण थोडं खूप हेजिटेशन असतं आणि आपण गावाकडचे मुलं असतो, मुंबईचे मुलं थोडे चांगलं इंग्लिश बोलणारे, थोडं लाजळूपणा असतो. हो. तर ते करत असताना कम्प्युटर विषयामध्ये तसे खूप चॅलेंजेस आले आणि मग ज्यावेळेस मला नोकरी लागली इंजिनिअरिंग पास आउट झाल्यानंतर त्यावेळेस मी स्वतः कम्प्युटरचा क्लास लावून मी कम्प्युटर शिकलो होतो. तर मी ज्यावेळेस ग्रामीण भागात फिरलो त्यावेळेस मला असं वाटत होतं की माझ्यासारखे खूप हर्षल इथे फिरत असतील ज्यांना कम्प्युटर बघायची किंवा कम्प्युटरला हात लावायची, कम्प्युटर शिकण्याची इच्छा असेल. तर त्यासाठी आपण एक डिजिटल वर्गाच्या माध्यमातून आपण हे त्यांचं स्वप्न पूर्ण करूया. आताच्या डिजिटल या सगळ्या शाळांच्या प्रयत्नांचा भाग जो आहे त्याची बीज तिथे कुठेतरी आहेत निश्चितपणे म्हणता येऊ शकेल. म्हणता येईल, पण म्हणजे माझे अनुभव असे होते, ती प्रेरणा होती असं. आणि त्याच्यातूनच मग मला मदत करण्याची इच्छा तर होतीच आणि मग डिजिटल शाळा हे खूप चांगलं माध्यम भेटलं ज्याच्यामुळे मलाही चांगलं सॅटिस्फॅक्शन. पण ह्या प्रवासात अमेरिकेतला अनुभव होता या सगळ्या ह्याच्यामध्ये तिथली काही पद्धतीची शाळा ज्या असतील, तिथले शिक्षण असेल, हे तुला जवळून बघता आलं असं, तिथला काही अनुभव इथे कामी आला का? ह्या डिजिटल शाळांच्या ह्याच्यामध्ये कामी आला का? आज जर तुम्ही अमेरिकेत गेले तर अमेरिकेतले बऱ्यापैकी सर्वच मुलं हे सरकारी शाळांमध्ये शिकतात. आणि आपल्याकडे ज्या सरकारी शाळांमध्ये सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात म्हणजे मोफत वह्या पुस्तकं, मोफत मध्यान्ह भोजन, गणवेश असेल, मोफत गणवेश, यापैकी यासारख्या सुविधा तिथेही प्रोव्हाइड केल्या जातात. परंतु आपल्याकडे अजूनही सरकारी शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप बदलला आहे. बरोबर. सरकारी शाळा म्हटली तर तिथे सुशिक्षित लोक किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते त्यांच्या मुलांना कधी सरकारी शाळांमध्ये टाकत नाही. तर त्याकरता सरकारी शाळेचं महत्व एक कमी झालेलं आहे.
आणि अमेरिकेमधली जी शिक्षण पद्धती आहे तिथे प्रॅक्टिकल एज्युकेशनवर खूप भर दिला जातो. अमेरिकेमध्ये डिजिटल शाळा ही नवीन गोष्ट नाहीये. तिथली प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल जे इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असतात ते तिथे ते प्रत्येक शाळेमध्ये आहे. परंतु आपल्याकडे ही नवीन गोष्ट आहे, आपल्याकडे ही सुरुवात आहे. त्यामुळे अमेरिकेची आणि इथली कंपॅरिझन कराल तर तिथे डिजिटल शाळा ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. आज एक उदाहरणच सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्याचा जो पहिला मंगळवार असतो दरवर्षी, त्या दिवशी अमेरिकेतल्या शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर उघडतात. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही बघाल की मी ज्या वेळेस अमेरिकेत होतो तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या सर्व मुलांना संबोधित करतात. हो. आणि अमेरिकेमध्ये बऱ्याचशा ज्या नवीन नवीन घडामोडी घडतात त्या सर्व तिथे त्यांना वर्गात दाखवले जातात. ते आपल्याकडे दाखवले जात नाही. आज आपण अमेरिकेत जास्त मागे नाहीये. आपलं चंद्रयान चंद्रावर पोहोचलेलं आहे, आपलं मंगळयान मंगळावर पोहोचलेलं आहे. आणि आपण दर 3-4 महिन्याला काही सॅटेलाइट सोडत असतो आकाशात. सेम अमेरिकाही करते. पण अमेरिकेत बऱ्याचशा या गोष्टी शाळांमध्ये दाखवल्या जातात आणि त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आहे. आपल्याकडे हे दाखवले जात नाही. त्यामुळे मुलं त्या गोष्टी बघत नाही, तसे स्वप्न बघत नाही आणि तसं करण्याचा काही प्रयत्न. थोडं तुलनात्मक अभ्यास मांडायचा झाला तर डिजिटल शाळा, अमेरिकेतल्या डिजिटल शाळांच्या या सगळ्या अनुभवानंतर किंवा ते पाहिल्यानंतर, नोकरीच्या निमित्ताने तिथं राहिल्यानंतर इथलं डिजिटल शाळेचं महत्व काय, कसं पटवून देशील? इथे डिजिटल शाळेचं महत्व असं की आज जर एखाद्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत जर डिजिटल वर्ग झाला तर तो डिजिटल वर्ग होण्यासाठी लोकसहभाग हा त्याच्यातला महत्वाचा घटक आहे. लोकसहभाग घेण्यासाठी त्या गावात सभा घेतल्या जातात. त्या निमित्ताने गाव शाळेमध्ये येतं. अच्छा. आणि अदरवाईज गल्लीतच शाळा असते पण कधी कोणी तिथे डुकून बघायला जात नाही, जिल्हा परिषद शाळेत बघायला. तर त्या निमित्ताने गाव शाळेत येतं. त्याच्यानंतर कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये, कोणी 200, कोणी 500, कोणी 1000 आपल्या कुवतीनुसार पालक देतात, देणगी देतात. त्याच्यानंतर तिथे डिजिटल वर्ग तयार होतो. त्याचं जोरदार उद्घाटन होतं. आणि या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेस पालकांचं त्या शाळेत येणं होतं. आणि नंतर त्या डिजिटलच्या माध्यमातून ज्या वेळेस शिकवायला लागतात त्यावेळेस शिक्षण जे आहे ते खूप मनोरंजक आणि आनंददायी होतं. आता सोपं उदाहरण सांगायचं झालं की आज जर इतिहासाच्या शिक्षकांना धडा शिकवायचा अफजल खानाचा वध, तर काही शिक्षक काय करतील, ते पुस्तकातून वाचून दाखवतील की अफजल खान असा होता, तो आपण पारंपरिक शिक्षण म्हणू, तो खूप दिप्पाड होता, शिवाजी त्याच्या समोर खूप बारके होते. आणि मग त्यांनी प्रतापगडावर भेटायचं ठरवलं. मग त्यांची भेट झाली आणि मग शिवाजींनी त्यांची गुप्ती काढली आणि शिवाजींनी त्याचा वध केला. तर ह्या सर्व गोष्टी पुस्तकातून वाचून दाखवताना बऱ्याच मुलांना ते एकमेकाला बोट ठेवत असतील, कोणी खिडकीच्या बाहेर बघत असतील, ते एवढं कॉन्सन्ट्रेट करून ते बघत नाही. पण हाच जर अफजल खानाचा वध आज जर डिजिटल वर्गात त्या स्क्रीनवर, टीव्ही स्क्रीनवर तर तिथे पूर्ण अफजल खान दिसेल, एका बाजूला शिवाजी दिसतील, त्यांच्यात काही संवाद होतील आणि मग त्याच्यानंतर ते घोड्यावर बसतील, ते प्रतापगडाच्या पायथ्याशी येतील, त्यांची भेट होईल. आणि सर्व मुलं जसा हिंदी सिनेमा किंवा मराठी सिनेमा बघता तसा तो अफजल खानाचा वध बघत असतील आणि त्याच्यातलं ते काही विसरणार नाही. त्यांना तो अफजल खानाचा वध 10 वर्षानंतरही लक्षात आहे. बरोबर. तर ह्या सर्व माध्यमातून शिकवल्यामुळे शिक्षण हे खूप मनोरंजक आणि आनंददायी होतं आणि त्यांना ते समजायला सोपं होतं आणि त्यांना ते परत सांगता येत नाही. आणि एखाद्याला जर एखादी कन्सेप्ट समजली नाही तर शिक्षक ती गोष्ट रिव्हर्स करून परत दाखवू शकतात. जसं मी लहान असताना आम्हाला भूगोलाला बैसाने सर होते आणि त्यांना आम्हाला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे शिकवायचं होतं. तर ते शिकवण्यासाठी सर 15 मिनिटं, तास सुरू होण्याच्या 15 मिनिटं आधी आले. त्यांनी सूर्य, चंद्र, पृथ्वी या सर्वांच्या आकृत्या काढल्या, कोणाची सावली कोणावर पडते या पद्धतीने ते समजावून सांगितलं. आणि म्हणजे शिक्षकालाही मेहनत घ्यावी लागते आणि बऱ्याच मुलांना ते समजलं नाही, म्हणजे ते काय फिरत नव्हतं तिथे. बरोबर. आणि याच कृती लक्षात येत. या उलट जर तुम्ही डिजिटल वर्गात ते शिकला तर प्रत्येक गोष्ट फिरत असेल, तुम्हाला पॉज करायची असेल, कोणाची सावली कोणावर कधी पडते, तुम्ही पॉज करू शकता किंवा परत रिव्हर्स करू शकता, दाखवू शकता. आणि 3D पिक्चर सर्वांना दिसतील आणि त्यामुळे ते मुलांना त्यांची आकलन शक्ती वाढते. कृतीशील शिक्षण झालं तर तो एक त्यांना फायदा होतो. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये पारंपरिक शिक्षणाकडे साधारण थोडंसं फरक काय, तुला म्हणजे ह्याच्यामधला फरक करायचा झाला तर आपण कसं करूया की पारंपरिक शिक्षण आणि डिजिटल शिक्षण कसा फरक करशील? नाही, पारंपरिक शिक्षण पद्धतीने जे शिक्षण दिलं जातं तर त्यामध्ये त्या पर्टिक्युलर शिक्षकावर ते तो जे शिकवतो त्यावर ते अवलंबून असतं. जसं आपण लहान होतो ना
की गणित विषयाला हेच सर खूप छान गणित शिकवता हो किंवा इंग्लिशचे हेच सर खूप छान एकेकाचे गणित आवडते शिकवता. शिक्षक असतात. तर ते शिक्षक चांगले शिकवता. आणि जर आपल्याला आपल्या वर्गाला ते शिक्षक नसतील तर आपल्याला असं वाटतं आपण गणितात आपण ढ राहून जाऊ, नाही तर आपल्याला चांगलं समजणारच नाही. मला ते समजणार नाही ती हो. गोष्ट तर मला येणार. इथे कसं आहे की इथे ती मशीन शिकवणार आहे, तर ती मशीन सर्वांना सारखं शिकवणार आहे. आणि शिक्षकाचा रोल क्रिएटिव्ह आणि सपोर्टिव्ह आणि मोर मॅनेजमेंट टाईपचा होणार आहे. आणि त्याचा त्या शिक्षकालाही फायदा होणार आहे आणि विद्यार्थ्यालाही फायदा होणार आहे. साधारण पण ह्या सगळ्या प्रकल्पाची सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कसा कसा प्रतिसाद होता? म्हणजे ज्या प्रेरणा सभेतून ही सगळी प्रेरणा तुला मिळाली किंवा ज्या प्रेरणा सभेतून लोकांना एक ही संकल्पना आवडली, त्या पद्धतीचं शिक्षण आपल्या गावात मिळावं, आपल्या गावाच्या शाळेमध्ये मिळावं असं वाटायला लागलं, त्यानंतरचा पहिल्या टप्प्यातला प्रवास कसा होता की जिथून एक धुळे मॉडेल म्हणून बनलं, तोपर्यंतचा प्रवास साधारण मांडायचा झाला तर कसा मांडला? सुरुवातीला ज्या 45 शाळांमध्ये डिजिटल वर्ग झाले आणि त्याच्या आधी 5-6 शाळांमध्ये झाले होते, तर सर्व शिक्षकांना एक उत्सुकता होती की हे डिजिटल वर्ग काय आहे. तर बरेच शिक्षक त्या डिजिटल वर्गांमध्ये जाऊन की एक्झॅक्टली इथे काय शिकवता यासाठी दुसऱ्या शाळांना भेटी देत होते. असे ग्रुपने, उदाहरणार्थ आज धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळा निकुंबे किंवा जिल्हा परिषद शाळा घाणेगावे, तर या शाळांना भेटी देण्यासाठी इतर तालुक्यातून किंवा इतर शाळातून खूप शिक्षक येत होते. इतर जिल्ह्यातून? नाही, इतर जिल्ह्यातून नाही, आमच्या धुळे जिल्ह्यात. धुळे जिल्ह्यातच खूप शिक्षक येत होते की काय आहे एक्झॅक्टली डिजिटल ही भानगड. आणि सुरुवातीला डिजिटल वर्ग झाल्यावर त्या शाळेमध्ये जे तरुण शिक्षक आहे, शिक्षण सेवक किंवा जे शिक्षक ज्यांच्या 20-30 मध्ये, ते याचा खूप चांगला वापर करत होते. आणि जे शिक्षक ज्यांचं वय 45 पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी त्यांना हे शिकणं पहिले गरजेचं होतं. कारण ते ज्या वेळेस म्हणजे कालखंडाप्रमाणे कम्प्युटर हे खूप उशिरा आलं, त्यामुळे त्यांना कम्प्युटरचं नॉलेज नव्हतं. त्यामुळे त्यांना हे पहिल्यापासून शिकायचं होतं. दुसऱ्याला जर शिकायचं असेल तर त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना हे सुरुवातीला चॅलेंजिंग होतं, पण हळूहळू आता त्यांना त्याची सवय झालेली. म्हणजे त्यांची मग ह्या सगळ्या याच्यामध्ये एक चांगला मुद्दा मांडलास की याच्यामध्ये जे ज्येष्ठ शिक्षक होते त्यांना ही शिकणं, नव्याने शिकले, ते सगळे ह्या प्रक्रियेत ते सहभागी झाले, नव्याने शिकले आणि आता ते सगळ्यांना शिकवतात त्या डिजिटल शाळेचा साधनांचा उपयोग करून. त्यामध्ये मग ते जे जिल्हाभरातल्या शिक्षकांचा, ह्या सगळ्या शाळांमधील ज्येष्ठ शिक्षक असतील किंवा इतर मुख्याध्यापक असतील, त्यांचा प्रतिसाद कसा होता ह्या सगळ्यामध्ये? सर्वांचा सुरुवातीला तर सर्वांना हे खूप असं नाविन्यपूर्ण आणि उत्साही वाटत होतं. आणि म्हणजे ज्या वेळेस ते व्हिडिओ चालू व्हायचे तर शिक्षकही ते बघत राहायचे की खूप छान प्रकारे सांगितलं, एखादी कविता आहे तर ती चाल लावून सांगितलेली आहे, तर ते सर्वांना त्यांना आवडत होतं. आणि आता नंतर आम्हाला जसजशा गोष्टी माहीत पडल्या की जे चॅलेंजेस जे 45 किंवा जास्त वयाचे शिक्षक आहे त्यांच्या हिशोबाने मग आम्ही हार्डवेअरमध्येही बदल केले. आम्ही टीव्ही किंवा प्रोजेक्टरलाच डायरेक्ट मिनी सीपीयू डोंगल लावायचं, जेणेकरून फक्त रिमोट कंट्रोलचा वापर करून त्यांना शिकवता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये सीपीयू सुरू करणं किंवा आणखी काही नवीन प्रोग्राम सुरू करणं, त्याच्यामध्ये काही भानगडच नाही येणार. फक्त रिमोट कंट्रोल, जसे तुम्ही घरात टीव्ही चॅनल चेंज करतात ना, तशा इयत्ता चेंज करायच्या, धडे चेंज करायचे. त्यामुळे शिक्षकांनाही हे काम सोपं झालं. एक रिमोट कंट्रोलद्वारे शिकायचंय, त्यामुळे त्यांना ते काम सोपं झालं. आणि त्याचाच आम्ही आता जास्तीत जास्त नंतर जे आता वर्ग झाले, जवळजवळ आता आमचा जिल्हा पूर्णच झालेला आहे. सर्व 1103 शाळांमध्ये डिजिटल वर्ग पूर्ण झालेले. तर आम्ही टीव्ही किंवा प्रोजेक्टर विथ रिमोट कंट्रोल आहे त्यांचा खूप वापर केला, जेणेकरून सर्वांना ते वापरता येईल. पण धुळे जिल्हा तसा मग उत्तर महाराष्ट्रातील हे सगळं जर ठिकाण लक्षात घेतलं, तिथे काही आदिवासी भाग आहे, काही तिथे आणखी तिथे काही ठिकाणी मूलभूत पायाभूत सुविधा सुद्धा नाहीयेत, म्हणजे जसं की वीज. त्या ठिकाणी मग तुम्ही हा प्रयोग कसा केला? विजेचा प्रश्न हा तसा खूप मोठा प्रश्न होता काही भागांमध्ये. कारण धुळे जिल्ह्यात जर तुम्ही साक्रीचा पश्चिम पट्टा आणि शिरपूरमध्ये बऱ्यापैकी आदिवासी भाग आहे, अभयारण्य भाग आहे, जिथे विजेचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि आम्हाला एक गोष्ट अशी आढळली की ज्या शाळांची पटसंख्या ही 30 पेक्षा कमी आहे, तिथे विजेचा प्रॉब्लेम खास करू नये. तर त्यांना आम्ही सांगितलं की इन्स्टेड ऑफ तुम्ही मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यापेक्षा, म्हणजे टीव्ही स्क्रीन किंवा प्रोजेक्टर घेण्यापेक्षा ते टॅपचा वापर करतात, जेणेकरून दिवसा ते टॅप चार्ज करून आणतात आणि मग रात्री ते टॅप चार्ज करून आणतात आणि दिवसा त्याद्वारे मुलांना. विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे त्यांना तिथे एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने 25-30 विद्यार्थी राहिले तर एका वर्गात साधारणतः 5-6 मुलं असतात, त्यामुळे त्यांना ते चांगल्या प्रकारे शिकवता येतं. आणि खूप क्रिएटिव्ह शिक्षक आहे. एक उदाहरणच द्यायचं राहिलं तर शिरपूर तालुक्यात
एक मध्य प्रदेश बॉर्डरवर आंबे केंद्रामध्ये एक वडेल म्हणून शाळा आहे, जिथे दीपक पाटील म्हणून हे मुख्याध्यापक आहे. अच्छा. तर दीपक पाटील सरांनी काय केलं की शाळा त्यांना डिजिटल करायची होती, चांगल्या क्वालिटी करायची होती, आणि त्यांच्या गावामध्ये पोलच नव्हते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी वीज नव्हती. तर त्यांनी एक इन्व्हर्टर विकत घेतलं स्वतःच्या खर्चाने. ते रोज 4 चाकीने शाळेत यायचे. ते घरून ते इन्व्हर्टर चार्ज करून यायचे. आजही तसं आहे, घरून इन्व्हर्टर चार्ज करून आणतात आणि शाळेत इन्व्हर्टरद्वारे डिजिटल वर्ग चालवतात. अरे असे वेगवेगळे शिक्षक आहेत ज्यांचं काम ग्राउंड लेवलला खूप बघण्यासारखं आहे आणि ते इतरांना प्रेरणा देण्यासाठी त्यांची तळमळ खूप आहे आणि त्यांनाही वाटतं की आपण मुलांना काहीतरी चांगलं द्यावं जे दुसरीकडे घडतंय तसं आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये. अगदी बरोबर. या सगळ्या ह्याच्यामध्ये एक नव्या काळानुरूप बदलांमध्ये एक खूप गोष्ट महत्वाची आहे हर्षल, की या शिक्षकांचा अप्रोच, विद्यार्थ्यांचा अप्रोच, नव्या पिढीला आपण बघतो की स्मार्टफोन खूप एक सवयीचा भाग झाला आहे. गेम्स खेळतात, फोन लावतात, आणखी काही गोष्टी, फेसबुक आहे, सोशल मीडियावरचा त्यांचा वावर खूप मोठा आहे. तर त्या अनुषंगाने मुलं शिकतील, मुलं हे सगळं स्वीकारतील, पण हे जे तंत्रज्ञान आहे, हे डिजिटल तंत्रज्ञान आहे, ते शिक्षकांनी स्वीकारण्याविषयीचं एक आव्हान वाटत नाही सध्या? किंवा शिक्षक प्रशिक्षण, त्यामधलं शिक्षक प्रशिक्षण हे एक आव्हानात्मक गोष्ट वाटत नाही? आम्ही डिजिटल शाळा करताना शिक्षकांना प्रशिक्षण देत होते कसं वापरायचं ते, आणि शिक्षकांना ज्या गोष्टी हँडल करायच्या आहे त्या खूप सोप्या केल्या. म्हणजे शिक्षकांना जाऊन काय तिथे प्रोग्राम लिहायचे नाहीये किंवा काही हार्डवेअर खोलून बसायचं नाहीये, असं काहीच नाही. त्यांना फक्त घरातला जसा टीव्ही हँडल करतो तसं ते हँडल करायचंय. त्यामुळे शिक्षकांचा जो पार्ट आहे तो सोपा केलेला आहे खूप. आता तू हा जो एक प्रयोग सुरू केलास, ती आता एक हळूहळू चळवळ बनायला लागली. आणि विशेष म्हणजे हे धुळे जे मॉडेल आहे यशस्वी झालेल्या डिजिटल शाळांचं, ते आता असा विचार करता आहे की महाराष्ट्र शासन की हे सगळ्या जिल्ह्यांमध्ये जावं. विशेष म्हणजे आजच तू वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं जे एक संमेलन पुण्यात झालं, किंवा शिक्षणाधिकाऱ्यांचं एक संमेलन, त्या परिषदेला सगळे शिक्षण अधिकारी सुद्धा उपस्थित होते, त्यांना सुद्धा तू मार्गदर्शन पर आपण ही सगळी संकल्पना तिथे मांडली. तिथला अनुभव साधारण कसा होता आजचा? मला आपल्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री नंदकुमार साहेब यांनी आज पुण्यामध्ये बालेवाडी येथे झालेल्या निमंत्रित केलं होतं, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेस निमंत्रित केलं होतं. तिथे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक आणि सर्व डाएटचे प्राचार्य हे सर्व उपस्थित होते. आणि त्यांचा हाच प्रयत्न होता की आम्ही धुळ्यात काय केलं इतरांना माहीत पडावं. तर त्याच्यामध्ये मी डिजिटल शाळा म्हणजे काय याबद्दल माहिती सांगितली. आम्ही डिजिटल शाळेसाठी लागणारा जो निधी आहे तो कसा उभारला त्याबद्दल माहिती सांगितली. कारण आज धुळ्यामध्ये ज्या 1103 शाळा डिजिटल झालेल्या आहेत त्यामध्ये जवळजवळ 4 करोड रुपयांपेक्षा अधिक निधी हा लोक सहभाग, शिक्षक सहभाग आणि ग्रामपंचायत सहभाग यांच्या माध्यमातून उभारले गेलेला आहे. तर हा निधी उभारण्यासाठी आम्ही काय काय केलं, एक्झॅक्टली आम्ही प्लॅनिंग कसं केलं, प्रत्येक शाळा वाईज आम्ही प्लॅनिंग कसं केलं, केंद्रनीय आम्ही प्लॅनिंग कसं केलं, हे सर्व मला त्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची एक संधी भेटली आणि सर्वांनी खूप ॲप्रिशिएट केलं. कार्यक्रमानंतर मला बरेचसे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी स्वतः भेटून हेही सांगितलं, त्यांच्या जिल्ह्यामध्ये आमंत्रितही केलं, संकल्पना त्यांच्या जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी ती राबवण्यासाठी मला त्यांनी आमंत्रितही केलं, जेणेकरून त्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांना आणि मुख्याध्यापकांना समजावून सांगणं आणि एक्झॅक्टली ते कसं त्यांनीही ते काम कसं करू शकतात आणि तिथेही डिजिटल वर्ग होऊन शाळा कशा पुढे जाऊ शकतात. यामधला एक उत्सुकतेचा भाग असा आहे हर्षल की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील, शिक्षक प्रशिक्षणाचा भागही, आव्हानात्मक भागही आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ, पण नाही नॉन प्रॅक्टिकल विषय असतात, म्हणजे की प्रात्यक्षिकाशिवाय विज्ञान किंवा आणखी या अशा विज्ञानाशिवाय जे काही भाषा विषयांचं त्या संदर्भातला डिजिटल अभ्यासक्रम तयार करण्याचं आणि ते राबवण्याचं हे आव्हान कसं पेलशील, काय त्याच्याबद्दलचं काय नियोजन आहे? डिजिटल अभ्यासक्रम किंवा जे कंटेंट बनवण्याचं जे काम आहे ते आता जवळजवळ बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये, जवळजवळ 12 ते 15 कंपन्या कंटेंट विकतात आहे. त्यांच्यातही हेल्दी कॉम्पिटिशन आहे, एकमेकापेक्षा चांगलं कंटेंट ते बनवतात आहे आणि ते तर आहे. आणि महाराष्ट्र शासनही त्यांच्या आता वेगवेगळ्या उपक्रमातून हे सर्व कंटेंट लोकांना फ्रीमध्ये अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करत आहे. राहिला विषय भाषेचा, तर आज जर तुम्ही बघितलं की उदाहरणार्थ भाषेमध्ये एखादी कविता शिकवायची असेल तर
लहानपणी आपल्याला कविता ज्यावेळेस आपल्या शिक्षिका किंवा शिक्षक शिकवायचे त्यावेळेस ते कवी कोण आहे आणि सर्व कवितेचा कन्सेप्ट समजावून सांगायचे. आणि कदाचित आपल्या पाठ्यपुस्तकात जर 8 किंवा 12 कविता असतील तर त्याच्यातल्या 1 किंवा 2च कविता आपण चालीवर म्हणायचो. बरोबर. पण आज ह्या जे डिजिटल कंटेंट आहे इथे प्रत्येक कविता चालीनुसार शिकवली जाते. प्रत्येक कवितेला ऑलरेडी चाल लावलेली आहे आणि म्युझिक आणि चाल त्यानुसार कविता शिकवली जाते, ती एक्सप्लेन केली जाते. तर ह्या ज्या कंटेंट बनवणाऱ्या कंपन्या यांनी बऱ्यापैकी मेहनत घेतलेली आहे. काही खूप छान कंटेंट बनवले. कंटेंटच बनवले नाही, आज उदाहरणार्थ एखादं फुलपाखरू उडतंय तर ॲनिमेशन विथ ॲनिमेशन ते कंटेंट बनवले. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजतात. उदाहरणार्थ आपल्याला जर एखादा धडा असेल म्हणजे पु ल देशपांडेचा एखादा हास्यात म्हणजे एखादा धडा असेल विनोदाचा आला किंवा एखादा अण्णाभाऊ साठेंचा एखादा सिरियस धडा असेल तर हे सर्व धडे तिथे विथ ॲनिमेशन दाखवले. अच्छा. त्यामुळे म्हणजे आपल्याला एखादी समजायला सोपा आहे. आणखी म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट इमॅजिन करावी लागायची की कसं असेल ते जंगल, ते इमॅजिनेशन इथे समोर पडद्यावर स्क्रीनवर दिसणार आहे. तर ते इथे ऑलरेडी दिसतं. या सगळ्याच्या प्रवासामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये तुला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं सुरुवातीच्या काळामध्ये खूप मदत झाली. स्वतः विनय सहस्त्रबुद्धेंनी या सगळ्या ह्याच्यामध्ये मदत केली, मार्गदर्शन केलं. त्याबद्दलचा वेगळा काही अनुभव कसं सांगताय? रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा याच्यात एक महत्वाचा रोल आहे. कारण जो पण आमच्यासाठी जो निधी येतो अमेरिकेतून, माझा निधी, माझ्या अमेरिकेच्या मित्रांचा निधी किंवा तिथून काही कंपन्यांकडून आम्ही निधी घेतला, तो सर्व आम्ही प्रबोधिनी मार्फतच कलेक्ट करतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर तो निधी सत्कारणी लावला जातो. आणि विनयजींच्या माझ्या आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे रवींद्रजी साठे आमच्या बऱ्याच बैठका झाल्या होत्या. सुरुवातीला आम्ही डिजिटल व्हिलेजचं डिजिटल शाळांवर आलो, त्या सर्व प्रोसेसमध्ये इथे इन्व्हॉल्व होते. आणि त्यानंतर विनयजी सहस्त्रबुद्धे स्वतः आतापर्यंत धुळ्याला 2दा येऊन गेले. एकदा तर ज्यावेळेस पहिल्या 45 शाळा झाल्या होत्या त्यावेळेस, आणि दुसऱ्यांदा आम्ही उर्दू माध्यमाच्या ज्या शाळा आहे ज्या डिजिटल वर्ग त्यांच्यामध्ये झाले नव्हते तर त्यांच्या वेळेस ज्या आम्ही कंटेंट पहिल्यांदा लॉन्च केले महाराष्ट्र राज्यात, तर त्यावेळेसही विनयजी सहस्त्रबुद्धे स्वतः आले होते. आणि ते स्वतः हे काम खूप ॲप्रिशिएट करतात. आणि ते म्हणजे ते ज्या लोकांसोबत वापरतात किंवा राहतात जे राजकीय क्षेत्रात, तर तिथपर्यंत पोहोचवण्याचंही काम ते करतात. त्यामुळे या कामाचं खूप मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत हे काम पोहोचतंय त्यांच्यामध्ये होतं. चांगलं, म्हणजे वरच्या पातळीपर्यंत हे काम, वरच्या पातळीपर्यंत पोहोचतं. म्हणजे धोरण बनवणाऱ्यांपर्यंत आता हे काम पोहोचायला आणि त्यातून प्रतिसादही चांगला मिळतो आणि कौतुकही मिळत आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तू आता एक उर्दू शाळेचा रेफरन्स सांगितलास आणि ती एक काहीतरी वेगळी मनोरंजक गोष्ट आहे उर्दू शाळेची, ती जरा सांगितलीस तर. ज्यावेळेस आमचं हे डिजिटल शाळांचं काम चालू होतं, साधारणतः 250-260 शाळांमध्ये डिजिटल वर्ग झाले होते. परंतु धुळे जिल्ह्यात एकाही उर्दू शाळेत डिजिटल वर्ग झाला नव्हता. अच्छा. आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाचं चॅलेंज होतं की उर्दूचे डिजिटल कंटेंट अवेलेबल नव्हते. तर मग उर्दूचे शिक्षक नुसतं ते मशीन घेऊन काय करणार, त्याच्यात दाखवणार काय, इन्फ्रास्ट्रक्चर काय उपयोग नाही. हो. तर मग त्यावेळेस आम्ही पुण्यातल्या एका कंपनीला कॉन्टॅक्ट केला, त्यांना उर्दू कंटेंट बनवायला लावले. उर्दू कंटेंट बनवताना त्यांना खूप चॅलेंज आले. की सुरुवातीला आम्ही असं ठरवलं की त्याचं जे डबिंग करावं लागतं किंवा जे ट्रान्सलेशन करावं लागतं, तर त्यावेळेस आम्ही धुळ्यात उर्दू शिक्षक शोधत होतो. परंतु धुळ्याची जी उर्दू आहे ती थोडी खानदेशी उर्दू आहे, त्यामुळे तिथे आम्हाला योग्य स्थानिक सगळा भाषेचा प्रभाव त्याच्यावर असणार. आणि मग त्या पुण्याच्या कंपनीने थोडे हैदराबाद मधले मुस्लिम शिक्षकांना अप्रोच केला, पण त्यांची उर्दू खूप चांगली उर्दू होती जी थोडं इकडच्या लोकांना समजायला थोडी कठीण जाईल. प्रमाण उर्दू म्हणूया आपण. हैदराबादची जी उर्दू शिक्षकांची जी उर्दू होती ती प्रमाण उर्दू. आणि मग त्यांनी अमरावतीच्या काही शिक्षकांना हायर केलं आणि त्याच्यातून ते उर्दू कंटेंट बनवले. आणि पहिल्यांदा आम्ही ते धुळ्यातील जिल्हा परिषद शाळा सोनगीर मुलींची शाळा, तिथे ते उर्दू कंटेंट लॉन्च केले आणि डिजिटल शाळा केली. आणि आज जर तुम्ही बघाल धुळे जिल्ह्यातल्या सर्व उर्दू शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये डिजिटल वर्ग झालेले, म्हणजे तेही प्रवाहात आले त्या निमित्ताने, या डिजिटल शाळांच्या प्रवाहात आले. बरोबर. तर त्या दिवशी त्यावेळी उर्दू शाळेतल्या त्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती? ही सगळं त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला. कारण ज्यावेळेस आमचे हे कार्यक्रम होत होते, या कार्यशाळा होत होत्या, या ट्रेनिंग होत होत्या, त्यावेळेस त्यांना फक्त ते दिसत होतं, करावंसं वाटत होतं, पण त्यांना प्लॅटफॉर्म नव्हता. पण कंटेंट लॉन्च झाल्यामुळे मग ते म्हटलं आता आम्ही मागे राहणार नाही, आणि त्यांनी फटाफट कामाला लागले. त्यांच्याही सर्व शाळा झाल्या तर त्यांनाही खूप चांगलं वाटलं आणि ती टेक्नॉलॉजी आज त्या उर्दू शाळांमध्ये जाऊन पोहोचली. तर
खूप चांगली गोष्ट होते, खूप उत्साही आणि आनंदी होते. आता ह्या डिजिटल शाळेचं भविष्यातलं नियोजन काय तुझा, या हे सगळ्या ह्याच्यातलं उच्चतम ध्येय जे म्हणूया आपण त्याला, ते काय, असं काय सांगशील त्याच्यात? उच्चतम ध्येय आज म्हणजे डिजिटल शाळा ज्या झाल्या त्याच्याबद्दल जर थोडं बॅकग्राऊंडच सांगायचं झालं तर आपल्याकडे 19व्या शतकामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये लैंगिक विषमता होती. म्हणजे मुलींना शिक्षण अलाउड नव्हतं. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली. बरोबर. आणि ती लैंगिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला. 20व्या शतकामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक विषमता होती. जे दलित लोकांना शिक्षण किंवा अस्पृश्य लोकांना शिक्षण भेटत नव्हतं कम्पॅरेटिव्हली जे आपल्या सर्वांना भेटत होतं. तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ चालू केली आणि शिक्षण क्षेत्रातली सामाजिक विषमता मिटवण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विषमता आता मिटली. आज जर तुम्ही शहरी भागातल्या मुंबई, पुणे, दिल्ली या भागातल्या जर शाळा बघितल्या तर तिथे डिजिटल टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर केला जातो. आज शहरातला एक माणूस बघितला तो पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी त्याच्या फोनचा वापर करतो, ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी फोनचा वापर करतो, पिक्चर मूवीचं तिकीट ऑर्डर करतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी लॉन्ड्रीसाठी किंवा एखादी कामवाली बाई शोधण्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजी, भाजी सुद्धा आज आपण मागू शकतो. तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. या उलट जर तुम्ही ग्रामीण भागात आजही गेले तर एका गावामध्ये 4-5 तरुणांकडे ते स्मार्ट अँड्रॉइड फोन असतात आणि ते काही त्या फोनचा वापर काही गावातल्या लोकांचं प्रबोधन करण्यासाठी करत नाही. तर शिक्षण क्षेत्रात या 21व्या शतकात ही डिजिटल विषमता आहे आणि ही डिजिटल विषमता दूर करण्यासाठी या डिजिटल शाळा एक महत्त्वाचं साधन बनणार आहे. तेच मी सर्व शिक्षकांना सांगतो की तुम्ही तुमची शाळा तर डिजिटल करा, पण तुमच्यातले आंबेडकर आणि फुलेंनाही जागे करा, जेणेकरून तुम्ही हे खूप मोठं साधन बनणार आहात ही जी डिजिटल विषमता दूर करण्याचं, जिला इंग्लिशमध्ये डिजिटल डिवाइड म्हणतात, जो भारतातच नाही पण सर्वीकडे एक सध्या एक डिजिटल डिवाइड हा खूप मोठा इश्यू बनलेला आहे. अमेरिकेत हा इश्यू होता काही अंशी. तर तो एक गोष्ट आपण अचीव करतोय. दुसरी गोष्ट, आता माझा स्वतःचा, माझ्या मित्रांचा किंवा गावकऱ्यांचाही खूप निधी याच्यात खर्च झालेला आहे. तर प्रत्येकाला असं वाटतं की ह्या शाळा सस्टेनेबल असाव्या किंवा लॉंग लास्टिंग असाव्या किंवा याच्यामुळे खरंच मुलांचा फायदा व्हावा, शिक्षकांनी त्या मनापासून मनापासून वापरा. आणि यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय. त्यांना त्या वापरण्यामध्ये काही त्रास तर होत नाही ना, त्यासाठी त्यांच्या कार्यशाळा घेणं, त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणं. आणि आता आम्ही दुसरा उपक्रम करणार आहोत. आम्ही 1-2 कंपन्यांना अप्रोच केलंय की आम्हाला शिक्षकांना ह्या वस्तू वापरण्याची सवय लावायची. तर त्यासाठी आमचा प्रयत्न असा आहे की एका शैक्षणिक वर्षासाठी धुळे जिल्ह्यातल्या या 1103 शाळांना मोफत वायफाय सुविधा मिळवून द्यायची. आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. लवकरच ते यशस्वी होतील. 1-2 कॉर्पोरेट सेक्टर मधल्या टेलिकॉम कंपन्यांकडून ते आम्ही प्रयत्न चालू आहे आणि लवकरच ते यशस्वी होतील. तर तसं जर झालं तर 1 वर्षासाठी यांना सवय लागून जाईल वायफाय वापरण्याची. आणि त्या म्हणजे यांचे जे शालेय कामं असतात तेही त्याच्यातून होऊ शकतात, शिक्षणदानाचंही काम याच्यातून होऊ शकतं. आणि एकदा त्यांना वायफायची सवय लागली की मग ती कंटिन्यू होईल हळूहळू, अशी आमची अपेक्षा आहे. आणि यांचा जो इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आता आम्ही 1-2 उपक्रम राबवणार आहोत. जसं सोलरचा काही वापर करू शकतो का, जेणेकरून यांना इलेक्ट्रिसिटी बिल कमी येईल किंवा येणारच नाही, त्या दिशेने प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आमचा हाच एक प्रयत्न आहे की हे जे डिजिटल शाळांचं धुळे मॉडेल आहे हे सस्टेनेबल व्हावं आणि जास्त काळ टिकावं आणि याच्यामुळे खरंच फायदा व्हावा आणि इतरांसाठी एक खूप चांगलं उदाहरण व्हावं. डिजिटल शाळा ही जी आत्ताची शिक्षण व्यवस्थेतली ग्रामीण भागातली, शहरी भागातली दरी कमी करण्याचा जो हर्षलचा हा जो प्रयत्न आहे तो येत्या काळात निश्चितच जोर धरेल. आणि या सगळ्या कम्युनिटीमधून, या सगळ्या प्रयत्नांमधून एक चांगलं उच्चतम ध्येय जे हर्षलनी आणि सगळ्या शिक्षकांनी जे स्वीकारलंय त्यात निश्चित यश येवो अशा शुभेच्छांसह आपण आज इथेच थांबू. नमस्कार.